ते मागील जन्म याच्यावर कृष्णाचं म्हणणं असं, तो जन्म तुम्ही सोडा, पण तुमच्या जीवनातलं प्रत्येक पान तुम्ही वाचू शकणार नाही, तुम्ही वाचू शकत नाही. ते फक्त मी पाहू शकतो, मी वाचू शकतो, मी उलटतो ते पान. आणि त्या वेळेला त्या पानामध्ये मधून तुमचं कर्तृत्व, कार्य, प्रेम हे याची सगळ्याची साक्ष देऊन मी त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा मोबदला सतत देत असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या कृतीवर, कर्मावर पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रेमाने ते करा. म्हणजे प्रेमाने तुम्ही केलं तर ते सर्व मलाच पोचतं. आपल्याला पूर्वीपासून याची माहिती आहे. आपण म्हणतो गाढवाला तीर्थ पाजली, गंगा पाजली. कोणी? गाढवा एकनाथ महाराजांनी गाढवाला गंगा पाजली. आणि त्यावेळेला अनेकांनी त्यांना म्हटलं की इतक्या लांबून आलेलं ते गंगा ती गाढवाला पाजली. पण नाही, श्रीकृष्णा जी तडफड होत होती ती तडफड त्याची थांबण्यासाठी त्यावेळेला ते करणं भागच होतं. आणि ते जे केलं ते श्रीकृष्णाला पोचलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. म्हणून सतत तो त्यांच्या पाठी उभा राहिला. आपल्या ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण तर लक्षात घेण्यासारखं. त्यांनी जे काय केलं ते आज आपण म्हणतो, त्याचं पुष्कळ कौतुक करतो. पण त्या काळामध्ये त्या बालकांनी काय सहन केलं असेल कल्पना करून पहा. परंतु तिथेही असं काहीही त्यांच्याबाबत दाखवलेलं नाही. आणि म्हणून आज ज्ञानेश्वर माऊलींचं सर्व जगामध्ये स्वागत होतं, प्रेम त्यांना मिळतं, त्यांचा उदवतो. त्याचं कारण हे, त्याचं कारण त्यांनी जे काय केलं ते समाजाकडून त्यांना त्यावेळेला किती त्रास झाला, पण ते काहीही लक्षात घेतलं नाही. तर समाजासाठी माझं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला. त्यांच्याकडून तो भगवंतांनी लिहून घेतला, त्या सगळ्या मुलांचं संरक्षण केलं. परंतु आज आपल्याला बोलताना ही गोष्ट इतकी साधी वाटते, असं सहज आपण बोलतो. पण त्या काळात विचार करा काय त्यांनी सहन केलं असेल. परंतु तो ठेवा आज आपल्याला उपयोगी पडतोय, आपल्यासाठी ते जपून ठेवलं जात आहे. आणि म्हणून आपणही तसंच करून आपल्या पिढीसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी, तरुण वर्गासाठी, आज आपला तरुण वर्ग जर पाहायला गेलं तर त्यांना कोणाचाही आदर्श असा राहिलेलाच नाही. आणि का नाही राहिला तर त्यांच्या डोळ्यासमोर जे काय आहे, जे काय घडत आहे, जे काय ते पाहत आहेत, ते पाहून झाल्यानंतर त्यांच्या मनाची चलबिचलता हा जो काय एक भाग आहे तो फक्त आपण एकाच प्रकाराने या निवारण करू शकणार. आणि ते निवारण करणं म्हणूनच त्यांच्यासाठी, यंग जनरेशनसाठी आता गेले 11 मार्च ते 15 एप्रिल भगवंतांचा आदेश आला. काय म्हणून? तर फक्त काय कर, भारतासाठी, यंग जनरेशनसाठी आणि माझ्या सर्व भक्तासाठी ध्यान कर. दरवाजाला उंबरठा ओलांडू नको. प्रश्न महत्वाचा इथे मी काय केलं हे नाही, ते सांगण्यासाठी मी हे सांगत नाही. पण परब्रह्माला त्याची ह्या काळाला काय पाहिजे त्याची गरज भासते. आणि म्हणून आज आपण ठिकठिकाणी पाहतो की कुठे कुठे काय काय सगळीकडे चाललेलं असतं आराधना. आणि ती आराधना प्रेमाने करण्यासाठी आणि कुठल्याही दुरानी, कुठल्याही धाग्याने माणूस जेव्हा एकत्र येतो तो धागा कायम टिकू शकत नाही. फक्त हा भक्ती प्रेमाचा जो धागा आहे तो मात्र अगदी कायम, केव्हाही, कुठेही आणि कसाही तो टिकणारच. म्हणून भक्तिप्रेमाच्या धाग्यातून सगळ्यांनी एकत्र या. भक्तिप्रेमाच्या धाग्यातून तुम्ही जेव्हा एकत्र येणार त्याच वेळेला तुमच्यातली अध्यात्मशक्ती आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीची अध्यात्मशक्ती ही जागृत होणार, त्यात प्रेम जागृत होणार आणि त्याच्यामध्ये आपण आनंदाने राहणार. तो आनंद कसा असणार तर मानसिक बळाची आज आपल्याला ताकद
वाढविण्याची अत्यंत गरज आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाला असं वाटतं, मानसिक बळ वाढवण्यासाठी श्रद्धेची आणि भक्तीची, आपुलकीची गरज आहे. सामुदायिक प्रार्थनेची आपल्याकडे आता हे गेले 7 दिवस जे चालतं, या प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. आणि ही गरज म्हणून आपण जे येता हे गेले 7 दिवस जे चालतं, या प्रार्थनेची अत्यंत गरज आहे. आणि ही गरज म्हणून आपण जे एकत्र येता, भावनेने हे सर्व करता, हा साठा आपल्या प्रत्येकाला, तो तुमच्या पुढच्या पिढीला तो मिळाल्याशिवाय राहणारच नाही. याची अगदी खात्रीपूर्वक भगवंताकडून वचन येतं की तुमच्यासाठी मी उभा राहील. आणि म्हणूनच सांगतो दरवेळेला की तुम्ही एक काम करा की पूर्ण श्रद्धेने मला पहा. आणि आतापर्यंत आपण जे जे काय पाहत आलो, जे जे वाचत आलो, जे जे ऐकत आलो, त्या सगळ्यामध्ये हाच एक धागा असा आहे की तो अतूट, पूर्ण आपल्या मनाला समाधान देणारा, पूर्ण आपल्या मनाला शांती देणारा. आपले काही आपल्या जीवनातले भोग ते कधी चुकत नसतात, पण ते चुकत नसले तरी देखील त्याच्यामध्ये जी सात्विकतेचा भावना जेव्हा जागृत होते, त्यावेळेला मनाला जी शांती मिळते, ती शांती मात्र कोणीही तोडू शकणार नाही. आणि म्हणूनच परब्रह्मावर पूर्ण विश्वास ठेवणं, पूर्ण त्याला आपलासा करून घेणं आणि त्याच्यासाठी आपण ते करण्यास शकणार नाही. आणि म्हणूनच तिथे मला पहा, माझा भक्तिपंथ तो आवडा, तो तुम्ही आचरणात आणा आणि त्या रूपाने मला आपलासा करून घ्या. मला आपलासा करून घेताना दरवेळेला पूर्ण माझ्यावर श्रद्धा ठेवा. त्यावेळेपुरती किंवा त्या क्षणापुरती श्रद्धा ठेवू नका. हे करत असताना तुम्ही तुमची अध्यात्माची जी पातळी ती खाली आणू नका. लक्षात ठेवा, मी सतत तुमच्या बरोबर आहे, मी सतत तुमच्या बरोबर वावरतो आहे, मी सतत तुमच्या बरोबर राहतोय. आणि नुसतंच नाही तर हे माझं तुम्हाला वचन आहे की मी ज्या ज्या वेळेला तुमच्या बरोबर वावरतो